एखाद्या 2.5 एकरच्या शेतकऱ्याला जर त्यानं 500 फूट बोर घेतला असेल तर त्याला तुम्ही 3 HP चीच मोटर देता. मग 3 HP वर कसं त्याचा सोलर पंप चालेल? 3 HP सोलर पंप चालू शकतो का? ह्यात त्यात माझं मत एवढंच आहे की जिथं खोलीचे बोर आहेत त्या ठिकाणी तुम्ही पारंपरिक कनेक्शन चालू केले पाहिजेत. तुम्ही जे पारंपरिक कनेक्शन बंदच करायचं म्हणता, हा हट्ट करू नका. हा जो राजहट्ट आहे ना की पारंपरिक कनेक्शन नकोच, सोलर चांगला आहे मान्य आहे आम्हाला, पण आपला हट्ट नसला पाहिजे की पारंपरिक कनेक्शन नको. जिथं गरज आहे, जिथली परिस्थिती तशी आहे त्याप्रमाणे कनेक्शन दिले पाहिजेत. एका बाजूला काही वर्षापूर्वी याच सरकारनं सांगितलं की HVDS मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सेपरेट DP दिली. काही वर्षापूर्वी त्याची कामं सुद्धा अजून अपूर्ण आहेत आणि लगेच 2 वर्षात तुम्ही उलटच केलं सगळं. पारंपरिक कनेक्शन बंद केले. मग पारंपरिक कनेक्शन बंद केले म्हणजे शेतकरी वापरायचा राहतो का? कोणतरी कुठून तरी लाईट घेतोच ना. त्यामुळं आपण ह्यात ती व्यवहारात तपासली पाहिजे, प्रॅक्टिकल झालं पाहिजे. कुठलाही राजहट्ट न करता आपण पारंपरिक कनेक्शन सुद्धा चालू केले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्याला सोलर पंप पाहिजे सोलर पंप दिला पाहिजे, ज्या शेतकऱ्याला पारंपरिक कनेक्शन पाहिजे त्याला पारंपरिक कनेक्शन दिलं पाहिजे. आणि सोलरच्या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याच एजन्स्या कंपन्या आहेत की त्या शेतकऱ्याला सगळं काम करायला लावतात. 6-6 महिने 8-8 महिने झालं, वर्ष झालं पैसे भरून. आमच्याकडे अनुभव आहेत, आमच्याकडे अनुभव आहेत. कुठे साहेब? आमच्याकडे अनुभव आहेत. शेतकऱ्यांना सगळं काम करायला लावतात. त्यांना तुम्ही एक तर DBT करायला पाहिजे होतं, DBT केलं नाही, तुम्ही एजन्स्या नेमल्या. त्यासुद्धा काही कंपन्या शेतकऱ्याला सगळं काम करायला लावतात, त्याची दुरुस्ती केली जात नाही. बऱ्याच सोलर पंप खराब झालेत. तुम्ही म्हणता इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सला क्लेम केला. महाराष्ट्रातलं एक उदाहरण दाखवा की त्याला त्या इन्शुरन्समध्ये त्याला परत पंप मिळाला. त्यामुळं ह्या कंपन्या कुठं आहेत माहीत नाही, ह्या कंपन्याच्या ऑफिस कुठं आहेत माहीत नाही. कुठलं तरी लोकलच्या माणसाला काम देते, तो गायब होतो, तो म्हणतो माझं काम सोडलं मी कंपनीचं. मग परत काय करायचं ह्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला आणि ग्राहकांना नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा करायची महावितरणची जबाबदारी आहे. यासाठी सरकारनं फक्त घोषणा न करता कृतीतून हे दाखवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.